की आपण आता ह्या झाडाला आळ केलो होतो मोठ्या मेल भिजवा लागलो तेव्हापासून मग कारण की आता मी चाललोय मित्रांनो ह्या रस्त्यानं घरी आपण आलो. तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो इंटरेस्टिंग होणार. काय परेशानी मला इथं होतात आणि काय नाही मित्रांनो. आपण आता आपल्या शेताजवळ आलेलो आहे. म्हणजे की तुम्ही बघू शकता की आपण आता रस्त्याने इथं आलेलो आहे आणि रस्ता बघू शकता. शेताला काही रस्ता नाहीये तर बघा मग आपली नेट सगळी खाली पडून गेलेली आहे. चला मग डायरेक्ट आता भेटूया शेतात गेल्यावर. काय आपल्याला आता नुकसान झालेलं आहे. आपण आता आपल्या शेतामध्ये आलेलो आहे मित्रांनो. इथं 250 का 300 रुपयाचे इथं आपलं नुकसान झालेलं आहे. ते काय झालेलं आहे मित्रांनो, आपल्या पायपाची जी टी होती ती फुटलेली. तर तुम्ही बघू शकता की आता मी तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता मित्रांनो, ही जी टी होती मित्रांनो इथं ही फुटलेली आहे. तर बघू शकता तुम्ही की ही जी नेटाखाली दबेल होती त्याच्यामुळे काही दिसली नाही मित्रांनो काढायला. आणि ते ट्रॅक्टरवाले एकदमच आलं आणि ते नांगरायच्या टायमातच ते झालं कसं, हे ताणावरून सोडणं बाकी आहे. तर चला मग एकदा पटपट काम करून घेऊया आणि मग जाऊया घरी. घरी जाऊन काय करायचं काय नाही हे सगळं इंटरेस्टिंग गोष्ट आहे मित्रांनो. चला पटपट करूया काम आणि मग जाऊया घरी. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की इथे चालू आहे मित्रांनो आपल्या काड्या टाकायचं काम. तर बघू शकता आपण आता इथे काड्या, आज आपल्याला झाडं पण भिजवायचे आहेत. तुम्ही बघू शकता की किती आता मस्त हिरवे गार झालेत आपले झाडं. त्याला बघू शकता याला बी मस्त पालोरा आलाय आणि ते तिकडे मित्रांनो त्याला बी मस्त पालोरा आलाय. त्याच्यावर नागर पडला होता त्याच्यावर मूळ या काम तुम्हाला दाखवतो मी काय होतं काय नाही आज दिवसभर. मित्रांनो आता सकाळचा टाइम झालेला आहे मित्रांनो, 7 वाजले जातात नेमकेच. तर सूर्योदय भरपूर वर आलेला आहे, चटके लागायला लागले उन्हाचे. पण हे सकाळ जाऊन एवढं काही मानून घेणं आणि नंतर बघूया की काय करायचं इथं. चला मग भेटूया तिकडे काड्या आणून गेल्या. आता चालूया आपल्या घरी कारण की मित्रांनो आपल्याला काहीतरी काम मित्रांनो नेट शिवायचे म्हणून आपल्या सुया काऊन आणायच्यात, काय आणायच्यात, तर नेट कोणती शिवायची, काऊन शिवायची, किती फाटली हे ते तुम्हाला नंतरच समजेल. तर चला मग मित्रांनो भेटूया रस्त्यानं. आपण घरी आलेलो होतो, घरी येऊन आपला आंघोळ आपली झालेली आहे आणि आपलं बघू शकतो तुम्ही आपला गादीपाटी तो नंतर कसा तळून राहिलेला आहे. त्याच्यामुळे माझं चालू आता ते जेवण करायचं, दुसरं काहीच नाही आहे. आता ऊन तर पुरं राहिलं मित्रांनो थोडंफार. तर आता घरी थांबूया आणि नंतर बघूया की काय करायचं काय नाही. तर चला मग पहिले जाऊया पाखराला पाणी गिनी टाकूया. नंतर मस्त हिरवा गार झालं आणि आंबा पण बघू शकता हिरवा गार झाला इथं. आणि पाणी बघू शकता पाणी चालू आहे. तर हे बघा तुम्ही, हे बघा हे याला बारीक बारीक जामा आले. तर बघू शकता आणि माया खाली बी पाणी इकडं बघू शकता. याला मी आळ गेलो होतो मोठं आणि हे बघू शकता इकडे पण पाणी चाललेलं आहे. तर मग बघा मित्रांनो आता त्या आंब्याला आपलं पाणी घालणं चाललंय. किती ना खूप स्ट्रगल असते जिंदगीमध्ये, त्याला पाणी घालायचं मित्रांनो आपल्याला. काही जातं का नाही काय माहिती. तर चला मग करूया चालू. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण आता ह्या झाडाला आळे केलो होतो मोठ्या. हे बघा मोठं आळे केलंय. आता हे भरलं तर मग मित्रांनो झाड हिरवं गार होईल आणि पाखरांना पण इथं पाणी प्यायला भरपूर इथं आधार इथं पण भाई. तर आपण आता आंब्याला बी आळं करून घेतलेलं आहे आणि आंब्याला पण इथं याच्यामध्ये प्यायला पाखरायला याच्यात आता थोडं कमी झालेलं आहे. पण पूर्ण पाणी मित्रांनो इतकं थंडगार पाणी याच्यात काय सांगा तुम्हाला. इतकी सोय इथं पाखराची घेणं चालली की तुम्ही सांगू पण शकत नाही. तर बघा मित्रांनो आपलं करेल कॉन्सेप्ट जर काही सक्सेसफुल झाला तिथं किती चांगलं वाटतंय माणसाला. तर चला मित्रांनो असे काही नवीन नवीन कामं करूया आणि जिंदगी जगूया. तर चला भेटूया नंतरच्या कॉन्टेंटमध्ये. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आपण मित्रांनो संत्र्याच्या प्लॉटमध्ये आहे. तुम्हाला संत्र्याचं झाड दाखवतो मी. हे मित्रांनो मी रातच्या इकडे हिरायला आलतो. तर मी मित्रांनो का आलोय कारण की मित्रांनो मी आलोय आता ब्लॉग एंडिंग करायला. कारण की दिवसभरचा जो ब्लॉग आहे मित्रांनो तो आता इथं आपला संपला आहे. आणि ब्लॉग तुम्हाला कसा वाटला जर तुम्ही जर बघितला असेल तर खूप खूप आभार तुमचे. तर चला मग मित्रांनो आवडला असेल लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.